नमस्कार मंडळींनो, मी अक्षय गोये या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आणि सकाळची नाही सॉरी दुपार झाली आहे, कारण का आज आलो आपण गावी. स्पेशली अचानक भयानकमध्ये आज 3 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवारची ऑफिसला सुट्टी टाकली आहे. त्याच्यामुळे आपण 3 दिवस गावी आलेलो आहे. तर 3 दिवस आपण राहणार आहोत. तर सोमवारी संध्याकाळी आपण इथून निघणार. तर काही कामासाठी आलेलो आपल्या. तर आता दुपारी आलो, मस्त की आंघोळ केली. आता जराशी चाय पितो आणि त्याच्यानंतर जेवणार बिवणार आणि आपल्याला जायचं. आता प्रथमतः पहिलं काम करायला खारेपाटणला आपल्या मुखवटा घेऊन जायचा आहे, म्हणजे गौरीचा. आणि त्याच्यानंतर तो कलरिंगला जायचा. त्याच्यानंतर यायचं आणि गणपती बाप्पाच्या इथे जायचं. गणपती बाप्पाच्या इथे जाऊन त्याला भेट द्यायची, जेणेकरून कलर बिलरचं जरा सांगायचं, त्याला कशा पद्धतीने कलर करायचं आहे काय वगैरे ते सगळं सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर यायचं आपल्या ह्या ॲक्टिवाचा जी ॲक्टिवा इथे खाली त्या पाठचा टायर जो आहे तो चेंज करायचा आपल्याला. ते एक काम आहे, म्हणजे असे काही काम आहे. त्याच्यासाठी आपण गावी आलेलो. तर म्हटलं त्याने आपले ब्लॉग्स पण बनतील आणि व्हिडिओ पण बनतील, म्हणजे व्हिडिओ वगैरे बनतील आणि जरा गावची पण भेट होईल. मुंबईला किती दिवस काम करणार ना, त्याच्यामुळे आपण गावी आलेलो. तर आता चला तर जाऊया, चाय वगैरे पिऊया, जेवूया आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं स्टार्ट करूया. हा ब्लॉग कंटिन्यू करा, फुल धमाल येणार आता 3 दिवस. चला, हे आपलं घर आणि अण्णा दाखवतो. अण्णा आपलं झाडूचं काम करत आहे. अण्णा इकडे झाडूचं काम करत आहे आणि इकडे आपलं काकू चाय बनवते. झाली चाय? ही आपली चुलीवरची चाय आणि आपली मांजरा बारकी 2 घाबरते. तर तो मुखवटा ठेवलेलो दाखवत आहे. ह्यो गौरीचा मुखवटा हा काढलाय आणि आता ह्या लॉक करतो. साड्या बिड्या विस्कटल्या जराशा. झालं लॉक आणि ही आपली तयारी. चला, काकूची चावी पण बॅगेत ठेवा. वाढले जेवण? एवढं भात नको देऊ. भाजीने कमी कर. भाजी कसली टाकायची नाही. नको, मुळ्याची भाजी नको. डाळीबरोबर खाईन मी. मुळ्याची भाजी नाही खाय नाही का? भाकरी भात, मुळ्याची भाजी कमी कर आणि भात पण जरा कमी कर. भाकरी बस झाली. घेतला ना. हां, लगेच येणार. हो ना नो काय होता आत्ताच मगाशी 2 वाजता लेट झाली गाडी. तो कोकण कन्याला आला. चला चल येतो अन्न जरा. हां चला मंडळीनो, आता जरा जाऊया आणि खारेपाटणला जाऊया. पहिला कशी काम आहेत ते तुमका दाखवत आहे. पुढे जाऊ. चल येतो. कोपऱ्यावर रे सारे दुकानाचे इथे, खोक्याचे इथे. हां, म्हणजे हातात काय ऑर्डर की ही आमची काकू. जरा आणि स्वप्नील येत आहे आता. ही आपली गाडी. हा खारेपाटणला चल. काय म्हणतो बाकी? बरं आहे. नाना कसं आहे? नाना आत्ताच गेली मुंबईला. हां 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 काय आता घेऊन चाललोय. आता घेऊन चाललोय मी. मग घे एकत्र. चल तर मंडळीनो, आता मस्त की ऊन पडलेला आहे आणि आता स्वप्नील पण आपलं रेडी झालो आहे. स्वप्नीची पण कवर घेतलेली कलर करूसाठी. चल गाऊ येतो. चला व्हिडिओ बनायचा. हाय कर एकदा. हाय कर. आमची मॅक्सीवर आलीस मग काय आला. चल धर गाडी चालव. मग
हे लावायचं आपल्याला. मला नाव खराब करायला अक्षर घालून. मग मी तुम्ही पण आता आपलं actual आहे. आता आपल्या वाडीचं नाव रोशन करणार आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे घे पुढे ठेव. जरा खोक्यावर जातं मंगेश नाना पण येत आहे. तर हा पण हां कोण ते हलकी योगेश रोबे. तर त्याची पण गाडी आहे. हां मग त्याच्या गाडीवर मंगेश नाना बसू. चला सीटची गरम पण काय झाली. सीट गरम पण काय झाली. हां चल. हां चल. हां हां जायचं आम्हाला कुर्ल्याला खेकडे पकडायला. खेकडे पकडायचं जाऊचाच आहे संध्याकाळी. तर आता मंडळीनं आता आपण निघालेलो आणि ह्या ढलांग बघा केवढा खाली. म्हणजे अको गड बोललात तरी चालेल हे आपल्या रस्त्यात. आणि ह्या रस्त्याचं काम कधी करणार आहे ते काय देव जाणो. ते परमेश्वर पुढच्या ह्याला पूजेच्या आधी पूजेच्या आधी डांबरीकरण होणार होतो पण बघा हे डांबरीकरण झालेलो. जो कॉल आला होता त्याला पाजायच्या वाटतं. श्रावण आहे. हॅलो शाळेजवळ यायला बोल. हां हे काय शाळेजवळ आलो. मग 2 मिनिटं थांब. आणि कोण आहे? मग स्वप्नील आहे. मग 2 मिनिटं थांब. हां ठीक आहे ये. कुठून जाऊया? आणि मंडळीनो आपल्याला इकडून राईट मारायला लागत. ही आपली शाळा नंबर 1. ही शाळा नंबर 1 ना स्वप्नील. नाही 2. ही शाळा नंबर 2 आहे. ती तिकडची चिंचनाक्यावरची शाळा नंबर 1. येईल इथे सांगितलंच थांब. इथे झेंडावंदन झालं आहे सकाळी. स्वप्नील आमचं आलेलो झेंडावंदनसाठी. आणि आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर समोरचं. आम्हाला असं. आणि आमची पहिली गोष्ट काय आलं माहिती आहे हा कोकण कन्याला होता. हा कोकण कन्याला 11 म्हणजे सकाळी येतात ती 7ला पण ती ट्रेन आली 11ला आणि माझी ट्रेन येतात 9:30ला तुतारी एक्सप्रेस. ती आली 2ला कारण का ती विलवडेच्या आणि राजापूरच्या मध्ये ना एक मालगाडी होती. तर त्या मालगाडीत इंजिन खराब झालेलं त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम झालेला. मग नंतर मग विलवडेवरनं एक इंजिन घेतला नाही आणि विलवडेच्या पुढे नेला नाही तिकडे. मग ती गाडी इकडे आणून मग आमची तुतारी सोडला नाही. त्याच्यामुळे 2 वाजले निघाय म्हणजे येईपर्यंत राजापूरला पण भरपूर लेट झाली. आम्ही 3 तास एका जागेवर बसून. पण आता जाऊया. आता आलो आहे. आता जरा गावचा निसर्ग बघूया आणि पावसाचं वातावरण पण मस्त झालं आहे. एकदम क्लायमेट चांगला आहे. आमचा नाका इथला आणि आपली शाळा नंबर 2. आता मंगेश नाना इकडं नाही येत तर बघूया आता आलो की नाही काय माहिती. आणि ह्या विहिरीचं पाणी आम्ही पहिल्या इथून आम्ही पाणी न्यायचो ह्या विहिरीच्या इथून. पण आता बोरिंग झाल्यापासून विहिरीचं पाणी बंद. ह्या वाळात पाणी भरपूर आहे वाटतं. वाळात पाणी आहे. खेकडे भेटले तर भेटतील पण बघू. संध्याकाळी येऊ रात्री स्पेशली त्याच्यासाठीच आलो आहे. आणि आपल्या नागोबाच्या पूजेसाठी. नागोबाची पूजा का असते आणि ती कशा प्रकारे आपली गावी पारंपरिक पद्धतीने करतात ती आपल्याला बघायची आहे. कारण मुंबईला तर बघितलीच पण आता गावाला बघूया कसं काय ते. चला मंगेश नाना येईपर्यंत बघूया. आणि आता दुपारचे वाजलेत 3:30. मयूनानाची आई पण भेटली आहे म्हातारी आमची. ही लाचची पिढी. ही पिढी एकदा गेली की संपला. त्याच्यानंतर कोण असत नंतरही आम्ही पॉवर सगळं. चल चालला तर वरती आलं घरी झालं ना. साहेब आले आत्ताशे आणि मंडळाचे टी-शर्टच घालून आला दँडीची. प्रॅक्टिस चालू आहे आमची माहिती काय. मग मी वरच्या थराचा माणूस इकडे आलो आहे. जा त्याच्या गाडी बस लवकर आलं. मेकअप करेल तेव्हा ना. चला मला पावसातून आता ह्या सगळा वल्ला होणार आहे. हळूहळू घे. हो बाय आपली स्पीड तुला माहिती आहे. आपण बाई पाऊस ऊन आहे रे. चल तळगावापर्यंत चल. चला आता जरा पाऊस आहे त्याच्यामुळे जरा कॅमेरा ठेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. पोचलो सीमेवरती. ही आपली सीमारेषा आणि नवलादेवीचं मंदिर समोर तिकडे. आणि ह्या रोडची अवस्था बघा काय ती. ह्या रोडची अवस्था कशामुळे माहिती आहे. या ट्रक ब्रेक टाकतात त्याच्यामुळे ही अवस्था आहे. अजून ह्याच्या पुढे तर ह्यो तर बरो आहे. ह्याच्या पुढे तर एवढं मोठं खड्ड्यात ना की गाडी अक्षरशः त्या खड्ड्यात गेली ना ते इंजिन लागतं. पिंट्याची सासूरवाडी दादाची सासूरवाडी इकडं नाक्यावर आहेत ना. जाशी तर पुढचं आता पुढं जरासं चढलंच की तिकडं लेफ्ट साईडला आपल्या बंड्याची मंडळी ना. आता मस्त की रस्ते भेटलो आणि गाडी जरा आता पळवतो.
तर मंगेश नाना आणि योगी गेलो पुढं, आम्ही दोघं मागं राहिलेलो. ही खाल्ली आणि येताना आपल्याला सुंदरवाडी पण जाऊ. म्हणजे सुंदरवाडीत सगळ्यांचा गणपती आहे आणि आपलं गणपती आपण कोणाकडे आहे ते बघू जाऊ. मंगेश नाना माहिती असत तर म्हटलं त्याच विचारून आपण यांच्याकडे जाऊया. कारण का गणपतीचं पण जरा कलरिंगचं कामचं जरा सांगूच आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार. पहिला तर जाऊया काकूच्या घरी. डायरेक्ट पुन्हा रिक्षा येताना त्याच्यामुळे भीती वाटतं. डायरेक्ट पप्पी घे घेतला नसते ना. हां, थोडक्यासाठी वाटला, नशीब त्याच्या अंगावर नाही गेलेलं आपण. आता पोचलो आपण मेन हायवेला. आपण इकडे जर लेफ्ट मारला तर मुंबईला आणि राईट मारला तर मुंबईला आणि लेफ्ट मारला तर आपण खारेपाटण गोवा. हा गोवा एक्सप्रेस हायवे आणि टाकेवाडी. हा टाकेवाडीचा नाका आहे. गगन बावड्यात पण जाऊ सवार आहे का? हा एक इथे जायचं का? पुढून हा लेफ्ट आहे आणि हा मधुबन हॉटेलच्या समोर दिसत आहे. तर आपल्या काकूच्या भावाचा आहे. आता इकडे गाडी उभी करूक लागत त्या ट्रकच्या इथं. ना ना इकडे उभी कर, इथे उभी कर योग्य. इथं घर नाही आहे, घर तिथं आहे. त्या बघ तिकडे वरती जाऊच लागेल. तर मारतो मंगेश नानाचा मित्र भेटला. तो पण कन्नडी बोलतो. चित्र घे चित्र. हां चल योगी वरती चल जाऊया. चल घर पण नाही माझ माहिती आहे. आता माझ माहिती आहे. चल माझ माहिती आहे म्हणजे जुना माहिती का? चला मित्रांनो, व्यवस्थित आता पोचलेलो आणि गौरवर देवी आणि जेवण बनवलेलं आहे. त्या जेवूया जरासा. जेवण बनवलं नाही काकूच्या मम्मीने. इकडे वरती इकडेच ना. हा इकडेच वरती. इकडं घर या बघ ह्याच घर ना आलेलो तसं माहिती आहे माझं घर. आहे बाबा कुठे येते? ते काय झोपले पण बाबा नो. काय म्हणता बरं आहे? हां बरं तुम्ही कसे आहात? हां बसा हाय. चल मंडळीनं मी आता जेवलो मस्त की जेवण, भात डाळ भाजी आणि हे आपलं तोरसकर रोगे कोळी आणि चोरगे. चहा पितो ना. हां काकूकडे तुम्ही चालेल. ही आपल्या काकूची आई आणि काकूचे बाबा. चला येतो. पोरीसाठी सांगा काय त्या तब्येतीची काळजी विजी घेऊ जरा व्यवस्थित. काकू सांगा म्हटलं तब्येतीची काळजी घेऊ. चला कांदोलीला गेलेले आहेत ना. मला वाटतं तात्या मीटिंगला गेला की काय म्हणून मी कॉल उतरत. हां चला तर मग. हां चला बाबा नो. हां चला जेवलो चला. चला तर. हां चला आता जाऊया आपल्या. कोण? हां कोण पडला असं रे? हो फ्लिपफ्लॉप. हां पाय घसरत. ए मंगेश नाना नाही तोरसकर. इथून फक्त धावत जायचं. काय डोका फिरला की त्याचा? काय नको म्हटलं माझ्याकडनंच एक बॉक्स घे म्हणू तो. हा पण पॉट नसता तर धावलो असतो एवढा मात्र नक्की. पॉटामुळे नाही धावणार. नाही पॉट नसताना तर धावलो असतो. अरे ह्या चालूच हवा येड्या कंटिन्यू. मग
चला आपल्या 2 गाड्या इथं लागल्यात आणि या गाडीचा नंबर बघा मस्त आहे 272. दिलं एवढीच आणि घेऊन आला रिटर्न एवढी परत मला बोलून. जेवढी येताना पिशवी जड नव्हती तेवढी आता जाताना पिशवी जड आहे. काय सांगू डिकीत नाही हे पुढे राहते असं काय माहिती पानं आळूची पानं बिनं असते. मला आळूवड्या बनवूनच घ्यायच्या ना. मग काय आता काकोक सांगणार होतो. सांगायचं मी आता जातोय कशाला तिकडे वस्तू बघूया ना हायवे ना पुढं आहे तो कोणी हा मग तिथे तो मध्ये भेटेल ना तिथे नाक्यावर आहे तिथे टाकत होतं हवा वगैरे आहे हवा मागून भेटत नाही हवा भेटेल हवा मार्केटमध्ये खाली भेटत मग खारे हॉटेलमध्ये एक राऊंड मारून येऊया पंचमध्ये. हा मग खाली मार्केटला जाऊया चला मंगेश ना चल मला आता खाई जातं थांब मुद्दाहून चालत आहे जसा मला ह्या बघ या गाडी पार्किंगसाठी बघ जागा बघ काय केला नाही ती मस्त गाडी घेऊन जायला अशी नदी बघ केवढी मोठी माहिती नाही. आपल्या गाडी खाली काहीतरी भेटला वाटतं. तर मित्रांनो आता ना आपण जेवण वगैरे झालेलं आहे इथं काकूजी इथं आपला मुखवटा द्यायचा होता तर मुखवटा दिलेला जेवण बिवून झाला चाय पीठ पिऊन झाली आता परत एकदा चाय बरोबर बिस्किटं खाल्लं नाही पोरांनी म्हणजे योगी मंगेश नाना आणि आपल्या स्वप्नीलने दाबून एकदम आणि त्याच्यानंतर आता चाललो आपण खाली मार्केटला काही गोष्टी घ्यायच्यात त्या घेऊन मग आपण जाणार आपल्या गणपती बाप्पाची इथे जिथं गणपती आपला म्हणजे बनतो तिथे साकारतो तिथे आपण जाणार गणपती मंदिर आपल्या गणपती बाप्पाच्या इथे आणि तिथे जरा भेटायचं आहे त्याला भेट देऊया आणि जसं दादानं आपल्याला सांगितलं तसं त्याला सांगायचं आपल्याला तर आपण जाऊया आता पहिले मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये बघूया चला. आज शनिवार आहे त्याची महावितरणवाल्याने लाल बस सुधारला नाही हा काय पण बोल लाल डबं जे होतं ना त्याच्यात जरा सुधारणा झाली आहे दिवसाचं लाईट पेटवतं जुन्या गाड्या बंद केल्या वाटतं जुन्याकडे बंद केलं नाही त्याचा नुसतं ना आवाज बघितलं कसं येतो खडखड म्हणजे एकदम किरकिर आहे. ह्या खारेपट्टण बस स्टॉप आणि आपल्या गावचा इकडे मार्केटला पुढं अजून त्या मार्केट चालू झाला इथून बस सुटतात सगळ्या काय घ्यायचं काय मंगेश नाना गावा भेटलं तर येतेच राईटला हां मग तर बघूया तिथे जी गोष्ट भेटायची ती भेटली मित्रांनो आणि आता आपण जाऊया घरात. भाज्या बिज्या बघा एकदम ताज्या आहे गावच्या भाज्या. खाई गेलो मग या ना वडापाव खातो काय नाही वडापाव नेला आता जेवलंय तुम्ही का खावं खावा घे गरम गरम घे. ए मग ना वडापाव खातं मग केळी खातं मंगेश चोरस तर मंडळीनं आता मार्केटमधून आलेलो आपण वरती आणि दोन पण गाडीची हवा भरून घेऊया योगेची पण आणि आपल्या पण ॲक्टिवाची तर गाडी उभी राहिल्याने ना एअर प्रेशर कमी होतो टायरचा आणि ॲव्हरेजमुळे प्रॉब्लेम होतो ह्याचा पण बरा बरोबर आहे ना भाई इंजिनची लाईट कशामुळे येत आहे बघायला लागेल कोड काय आहे तो बघ ना जरा चेक कर माहिती असलं तर इंजिनची लाईट येते योग हे चालू कर नाही हां ही लाईट चालू येतं ऑरेंज चोली ते स्कॅनरचं 200 रुपये लागतात कशाबद्दल ते स्कॅन करायचे 200 रुपये होतात पण ते जाईल ना बघूया काय प्रॉब्लेम आहे हां बघ कसं काय आता बाकी काय इंजिनचा प्रॉब्लेम असल्यावरती लाईट येतं असं तरी आहे माहिती आहे इंजिनचं असं नव्हे मग कॉईलला वगैरे बारीक काय असेल ना हां हां तिथे सेन्सर्स असतात प्रत्येकाला अच्छा तो कुठला तरी एक हे असेल प्रॉब्लेम असेल तो दाखवेल ठीक आहे बघून घे मित्रांनो सकाळी गाडी काढताना आपलं हे स्क्रू इथलं पडलो त्याच्यामुळे स्क्रू पण लावून घेऊया एक तर गाडी वॉशिंग मला काही भेटत आहे कुठे खालीच आहे तिथे इथे इथे बाजूचंच आहे का
लावतात आजारी पडते परत तू बोलशील स्वप्नीमुळे आजारी पडलो मी. तो आपली जी लाईट आहे ना इंजिनची त्याच्यामुळे आपण एकदा चेक करतो. तर मित्रांनो त्या सेन्सरवरती पण आपण चेक केलं पण त्या सेन्सरवरती एरर दाखवतोय तर वायरीचा इश्यू असेल बहुतेक. तर वायर चेक करूया आता. वायर तुटली. वायर तुटली वायरीचाच इश्यू होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम आलेला. बघूया त्यात आता वायर चेंज करेल. येलोवली वायर तुटली. आता पुन्हा एकदा चेक करूया. घे घे खा खा मा नको मला मी जेवलो आता. अरे जेवलो काय येड्या असेल. हां गेली आता गेली. तो एरर झाला चला फायनली मित्रांनो लाईट गेलेली आहे. हे ऑन केल्यावर लाईट येते मग परत जाते. आता काय टेन्शन नाही. स्टार्ट केल्यावर पण ओके एकदम. किती आले. तर मित्रांनो कधी आलात ना तर इथं नक्की ह्या गॅरेजला भेट द्या. आपल्या ह्या इथं जी नाकाबंदी असतात खारेपटांची त्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली. गाडीचं काम एकदम मस्त आणि ओके केला नाही. आता आपण चाललो आहे केळवलीत. काहीतरी मंगेशनाचं काम आहे आणि तिथून मग केळवलीतून मग आपण जाऊया गणपती बाप्पाच्या इथे. आता पावसाच्या अगोदर जाऊया कारण पाऊस पण आता भरला आहे. इकडे बघशाला इकडे ऊन आहे आणि इकडे पाऊस आहे. सूर्याची किरण बघा मस्त पडतात. का आला तिकडे ऊन पडलाय बघ. इकडे आलं झालं. हां तिकडे पुढे पडताय पाऊस. आता लवकरात लवकर जाऊ. चला इथून मेन हायवेपासून आपण राईट घेतला. मंडळीनो आता आपण मोसमातून आलेलो आणि ह्यो खालचा व्ह्यू बघा. ही नदी जी गेली आहे ना ही अशी ती खारेपटणात गेली आहे. जी आपण नदी तुम्ही ब्रिजवर बघितली ती ही नदी काय ना ॲड झाली ही एवढी काय मोठी नदी बघ. हां काय माहिती गगनबावडा वरच्या साईडलाच आहे ना. टनल आला टनल छोटा टनल बोगदो गेली बोगद्यात गेली. माझ्याकडे तो पॉम्पॉम आला ना तो पण मोठा नसता एकदम. हे गायब काय झालं एवढं लवकर गेले की काय. आणि आता बारीक बारीक पाऊस चालू झालेलो आहे. अच्छा ह्या कटाड्यावर आणि ही नदी इथनं गेली आहे जवळून बाजून. इथं रोड खराब आहे रे. ही बघा ही खाली नदी बघा. एवढी मोठी नदी खोल असेल भरपूर. चल करायला जाऊया. मित्रांनो ह्या बघा ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. तुम्हाला आता क्लॅरिटी किती दिसतं ते काय माहिती नाही. उन्हात पाऊस पडतो ते बघा कसं वातावरण वाटतं. एक नंबर वाटतं. ह्याला म्हणतात निसर्ग. तर मंडळीनो आता आपण आलेलो केळवलीत. इथे जरा काही ना काही खायला घेऊया आणि गाडीत पेट्रोल पण भरूया. इकडे गाडी लाव. बाबा हाय करा. हाय करा. हसतच बघून. ह्याला स्क्रू लावलं पाहिजे होतं तू. नाही तर मॅट निघणार ते. बघ विचार 1-1 लिटर घे. का
होय होय घेऊया ना. चला तर मंडळीनो आता आपण आलेलो घरी आणि बरंचसं पाऊस बिऊस पडतो होतो. गाडी लावलेली आहे, चावी काढूया. आलो बाहेर. चला अण्णा जांबीचं वास आला. जांबी कोणी मारला? अच्छा हां. कोण तिकडे धुरी घालता? हे एवढं सामान दिला ना काकोच्या आवशी. काकोच्या आवशी काय माहिती काय दिलं नाही. मुंबईत नाही हो. चला तर म्हणते नो आता जर फ्रेश बिश होतं आहे आणि जरा मस्त आता बराच वेळ झालो आणि वाजलं पण आता 7 वाजलं. तर गाडी आपली इथं उभी केलेली आहे. तर आता बघूया हा ब्लॉग हेच समाप्त करतो आहे. आणि हा ब्लॉग कसं वाटलं माझं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोण आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. आणि आता वातावरण झालं पावसाचं मस्त आहे की एकदम. आणि आता पाऊस मजबूत येणार आहे, मजबूत पाऊस भरलो आहे बघा कसलो. पाऊस आता चांगलं येणार आहे. चला तर भेटूया आत्ताच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.